बातमी जालन्यामधून. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळा प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत 7,31,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बँक मॅनेजरला अटक करण्यात आली आहे, तर एक जण फरार आहे. कॅनरा बँकेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोनं ठेवून बँकेची 7,31,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बोराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे. आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत.